गेल्या 10 दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी आज अखेर स्थगित केलं आहे। आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं। मात्र उपोषण स्थगित करताना ते म्हणाले आहेत की आमचे उपोषण आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत। दरम्यान लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी मी आलो होतो। आज जवळपास 500 संस्था चालक, मुख्याध्यापक यांनी पाठिंबा दिला आहे आणि 50 संघटना, या संघटनांनी देखील आज किशोर दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे किशोर दराडे हे गेले अनेक वर्ष शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था यांच्यासाठी सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते विधान परिषदेमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये किशोर दराडे लोकप्रिय आहेत। एक हक्काचा आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आज त्यांना पाठिंबा दिलेला आहे। राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला आहे। ठीक आहे, आता जे काही निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार एक दुसरे लढत असतात, पण किशोर दराडे हे 100% कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजयी होतील। काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा समाज, ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली। त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर, काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। त्यांना मी धन्यवाद। महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर।